देसराणे येथील शेतकऱ्याचा मुलगा बनला इंडियन नेव्ही मेडिकल असिस्टंट। तसेच इंडियन नेव्ही SSR पदी निवड। जेव्हा संघर्षमय जीवन असेल पण स्वप्न मोठी आहेत, तेव्हा मेहनत हा त्यावरचा एकमेव पूल आहे, तो तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी मदत करतो। असेच काही कळवण तालुक्यातील पुनत खोऱ्यातील देसराणे येथील ओमराज हिरे सोबत घडले। सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील गुलाब हिरे या शेतकऱ्याचा मुलगा ओमराज हिरे यांची इंडियन नेव्ही मेडिकल असिस्टंट व इंडियन नेव्ही SSR या दोन ठिकाणी ओडिशा येथे निवड झाल्याने या यशाबद्दल देसराणे ग्रामस्थांच्या वतीने हिरे कुटुंबियांचा नागरी सत्कार करण्यात आला। देसराणे येथील शेतकरी गुलाब हिरे यांची सर्वसाधारण जेमतेम परिस्थितीत ओमराजचं बालपण गेलं। यात ओमराजने वेगळी वाट शोधत देशकार्यासाठी जाण्याचा मार्ग निवडल्याने अभ्यास हाच रोजचा दिनक्रम राबवून आयुष्यात कठीण प्रसंगात त्याने कधी हार मानली नाही। पहिल्या पायरीत 2 वेळा परीक्षेत 2-3 मार्कांनी अपयश आल्याने हार न मानता पुढे यशाची शिखरे गाठण्याचा जिना पार करू अखेर ओमराजला यश प्राप्त झाले। एक नव्हे तर 2 जागांवर इंडियन नेव्ही मेडिकल असिस्टंट व इंडियन नेव्ही SSR या पदासाठी ओमराजची निवड झाली। या निवडीने परिसरात ओमराज हिरे यांचे अभिनंदन होत आहे। गुलाब हिरे तसेच त्यांचे मोठे बंधू रामदास हिरे यांच्या कुटुंबातील सर्वांनी ओमराजला आधार देत साथ दिली। परिस्थिती पुढे न डगमगता मुलांना शिक्षणासाठी सदैव प्रोत्साहन दिले। आपल्या मुलावर अपेक्षांचे ओझे न लादता त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण घेण्यास साथ दिली। मग त्याच्यानंतर मग मी तिथल्या सरांनी या पप्पांनी मम्मीने सगळ्यांनी सांगितलं, दीपोंनी सांगितलं, ताईने सांगितलं, सांगत राहायचे की करू शकतो तू। सागर दादा नेहमी मला मार्गदर्शन करायचा, आबा सगळं सांगायचं मला। त्याच्यानंतर मग इंडियन नेव्हीचा मी मागच्या वेळेस फॉर्म भरला SSRचा, सगळं झालेलं होतं, त्याच्यात सगळं ऑल क्लिअर होतं। फायनल मिनिटला 3 मार्काने बाहेर झालो। मग खूप वाईट वाटलं की बरं सोबतचे मित्र लागले होते, मानूरचा एक मित्र आहे माझा, तो लागला। तेव्हा थोडं वाटलं की आपलं नाही झालं, तर मग अजून जोरात प्रयत्न केला आणि यावेळेस पण फॉर्म भरला। यावेळेस मागच्या वेळेस 3 मार्काने राहिलो होतो, यावेळेस 3 ठिकाणी सिलेक्शन झालेले। इंडियन नेव्ही मेडिकल असिस्टंटमध्ये पण झालं, इंडियन नेव्ही SSR मध्ये पण झालं आणि इंडियन एअरफोर्सचा पण रिझल्ट अजून बाकी आहे। आता चांगलं वाटतंय आणि गावातील सगळ्यांनी म्हणजे खूप सपोर्ट करायचा आणि मी कोणाला पण भेटलो सगळेच चांगलं सांगायचे की तू करू शकतो। सगळ्यांचंच मनापासून धन्यवाद। ओमराजला मिळालेल्या यशामुळे हिरे कुटुंबात तसेच देसराणे गावात आनंदाची लाट पसरली। या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे। या सत्काराप्रसंगी देसराणे पंचक्रोशीतील नातेवाईक, ज्येष्ठ नागरिक, तरुण मित्रमंडळ आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी उपसरपंच कुंदन हिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून आभार मानले। मराठी केसरी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी साहेबराव निकम, कळवण। दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।